यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल त्या दोन्ही संघाने आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सज्ज राहायचा आहे. जनमान खोनी संघ नाईक तसेच आईदेवी वडवणगर संघ नाईक आणि त्यानंतर वीरताने दापोडी विपक्ष कासरवडोली हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पंच नक्कीच विजय भोई सर आणि त्यांच्या समेत पंच अतुल शर्मा सर हे दोन ऑफिशियल पंच सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सलामी जोडी देखील मैदानामध्ये येताना पॉवर शेलर संघाकडून नाणेफेक जिंकलेले यशवंतपुर राणा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. हा सामना नक्कीच 5 षटकांचा असणार आहे, ज्यामध्ये पहिली 2 षटके पॉवर प्लेची पाहायला मिळतील. पाच षटकांचा सामना ज्यामध्ये 2 षटके या P1 आणि P2 असणार आहेत. भद्रावती काल्हेरी या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केले जात आहे. रवी गुलवी, प्रथमेश पाटील, भावेश बारसी असे ऑफिशियल टीम प्रिन्स मूवीजची पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते पॉवर शेलर संघाकडून. 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल, ज्यामध्ये 2 षटके पॉवर प्लेची. टू ओपनर ऑन ग्राउंड विजय भोईर आणि त्याच्या समवेत विजय धामापूर. 2 विजय नक्कीच आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये पॉवर शेलर संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदित्य नाईक सज्ज होतोय. P1चं पहिले षटक आणि P1च्या पहिल्या षटकामधील आजच्या दिवसामधील पहिला चेंडू. पंच बालासरांचा अधिकृत इशारा येतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र उडवलेल्या चेंडूला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॉमन रिझन मध्ये आणि पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद. पॉवर शेलर संघाला पहिला हादरा फलंदाज विजयच्या रूपाने. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होऊन पॅलमध्ये परतला विजय धामापूर. आपण पाहतोय सीमाशा क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र मिस टाईम फटका पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक कावकर रिझनमध्ये सज्ज होता आणि त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही, त्याच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला गेलेला आहे. पहिला हादरा बसतोय पॉवर शेलर संघाला. फलंदाज विजय धामापूर हा डागवरच्या असलेला न्यू पॅटर्न मैदानामध्ये आलेला आहे. वंडर बॉय सेलर सचिन भोईर आज वंडर बॉय ओढोनावकर केतन पाटील याला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार होतं. काल खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र इनसाइड आउट सुरेख फटका अगदी 100 डोक्यावरून निघून जाते सीमा बारा. झन्नाटेदार चौकार. बॅट मधून वंडरफुल स्ट्रोक आपण पाहतोय. चौकाने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. चिनू निघून जातोय लॉंग लेग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
सचिन भोईर सध्या चौकांमध्ये डील करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू काढले आणि विकेटचं पतन. दुसरा हादरा सचिन भोईरच्या रूपाने बिग ब्लो. मोठा मासा घालायला लागतोय सचिन भोईर बॅक टू पॅव्हलियन. आमचे सगळे समालोचक अजय घरत सरांचं देखील आगमन झालेलं आहे. दुसरा फलंदाज बाद होताना पॉवर शेलर संघाचा सचिन भोईर यांनी सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले होते, मात्र संयम त्याला राखता आलेला नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि त्या प्रयत्नात टायमिंग साधता आला नव्हता. झेलबाच्या रूपाने हा दुसरा हादरा बसतो या शेलार या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण आजचं शेड्यूल खूप मोठं शेड्यूल आहे. नवीन फलंदाज भावेश पाटील. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते या स्थिर 8. इथे मात्र सुरेख चेंडू, अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये यॉर्करलॅनचा चेंडू होता. कटर चेंडू नक्कीच ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि झेलला कदाचित मला वाटतं तिथे ड्रॉप केला गेलेला आहे यष्टरक्षकाने. इथे समोर केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेग तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. 2 धावांचं संरक्षण विवेक नाईक आपल्या संघासाठी केलेलं आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करताना विवेक नाईक पाहायला मिळालेला आहे. पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर पॉवर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 10 धावा. नेक्स्ट मॅच ऐदेवी वडनगर विपक्ष जानमान खोनी या 2 संघामध्ये असणार आहे. सध्या आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय संदीप घरत फॅम टीम पॉवर स्पोर्ट्स सेलार विपक्ष महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये. वेलकम दिनेश चौगुले, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. P1चं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये आदित्य नाईक यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र 2 सफलता देखील त्याने अर्जित केलेल्या आहेत आणि आता मात्र P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दुरोच्या टोकावरून गोलंदाज प्रणय मडवी सज्ज होतोय. वेलकम दिनेशजी चौगुले, त्यांना देखील आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. इथे चेंडू कार्पेटच्या सहारे निघून जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 11. मनीषजी मुंडे सर व्हॉइस ऑफ कर्जत यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचा आवाज देखील आज आपण संमेलन कक्षामधून ऐकणार आहोत. वेलकम मनीष मुंडे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. आपण सामना पाहतोय पॉवर शेलार विपक्ष यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना सध्या पाहायला मिळत आहे.
दुसरं षटक मार्गस्थ आहे मुंडर यांकडून प्रणय मडवी दुसरं षटकात चालतोय. राईट मोर द स्टंप. येथे स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र चिन्होने बॅटमध्ये संपर्क साधता नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 12 धावा 2 बाद. दुसरं षटकाचा खेळ सुरू आहे. पिटू जो दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रणय मडवीच्या माध्यमातून. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. धावपलकर 18 धावा. चांगला फटका आपण पाहतोय. लवकरच चेंडूला फिक केलं होतं विजय भोईर. लवकरच हरकतीमध्ये आला होता आणि जे म्हटलं जातं हरकत में बरकत आहे. 6 धावांची बरकत मिळते शेलारे संघाला. स्वीप केलेल्या चेंडूला अगदी जमिनीला हा फटका निघून जाईल. मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार 4 धावांसाठी चौकार. भोईर यांनी सुरुवात संत केली होती. त्यानंतर मात्र त्याने अचानक आपला गेअर चेंज केलेला आहे. आपण बघतोय सध्या 4थ्या-5व्या गेअरवर फलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि 10 का दम त्याने नक्कीच या 2 चेंडूंवर दाखवलेला आहे. 1 षटकार 1 चौकार. संघाची धावसंख्या 22 डबल 2. दुसरं षटक मार्गस्थ प्रणय मडवी दुसरं षटकात चालतोय. बॅकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफ सीझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज विजय भोईर याचा खेळ. दोन षटकांची देखील समाप्त झालेल्या 2 षटकांची समाप्तीनंतर पॉवर शेलर संघाची धावसंख्या 3 बाद 22. सॉफ्ट डिसमिसल मागील चेंडूवर पाहायला मिळालं होतं. खरं तर मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मात्र मिड ऑफ फ्रीजरमध्ये चांगला झेल पकडला गेला होता आणि परिणामस्वरूप विजय भोईर एका चांगली खेळी खेळल्यानंतर बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. बाद होण्यापूर्वी 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 11 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर शेलर संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका ललित गुंदोलकर येतोय. टॉपवरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय भावेश पाटील आणि ललित गुंदोलकर ही जोडी पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भूपेश माली सज्ज होतोय. व्यापीठाच्या टोकावरून गोलंदाजी करताना तो पाहायला मिळेल. सामनागर फलंदाज भावेश पाटील वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि बरोबर 3च चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण सिंगलने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज भावेश पाटील. सिंगलने 23 धावसंख्या. पॉवर शेलर संघ आपण पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संदीप घरत फॅम टीम पॉवर शेलर तर दुसऱ्या बाजूला महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत सुमती राहणार. दुरून खेळण्याचा प्रयत्न इथे चेंडू निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. ललित गुंदोलकर आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला. सामना करेल गोलंदाज भूपेश माले याचा. पुल केलेल्या चेंडूला कार्पेचे सारे चेंडू मिडविकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एका सिंगल रनचा सिंगलने ललित गुंदोलकर आपला अकाउंट ओपन करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या 24. या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत भूपेश माल्याने फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. लॉफ्ट चेंडूला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाते सीमा पार, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. आणि त्याला पाठवलंय या दुसऱ्या फ्लॉट मध्ये भावेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आणि षटकार संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने या पोहोचते ते 30 वर. 30 धाव आपण बघतो या 3 गडी बाद झाले जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. भूपेश माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. भीमटोला वजटोला आणि हा चेंडू देखील सीमाशावर गेला. आणखीन एक षटकार 2 मे षटकार आपण बघतोय. आक्रमणाला सुरुवात भावेश पाटील याने केलेली आहे. उंच असा फलंदाज आणि उंच फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 6 ने या मुसंड मारते 36 आपण पाहतोय. या भावेश पाटील याने देखील सुरुवात संत केली होती आणि त्यानंतर मात्र आक्रमक रौद्र अवताराचा त्याने मात्र धारण केलेलं आहे. नक्कीच कुठल्या क्षणी चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नवीन चेंडू आपल्याला दिला जाईल. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र भावेश पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाज भूपेश माली बॉलिंग ट्रॅकवर, सामनावीर फलंदाज भावेश पाटील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. तीन षटकांची समाप्तीनंतर 3 बाद 36 नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पॉवर शेलार संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जहानमान कोणी विपक्ष आईदेवी वडनगर या 2 संघामध्ये. त्याला कोणी संघ सांगलं का आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पहिला दिवस ऐवजश्री निंबोली संघाच्या नावे राहिला होता, तर दुसरा दिवस गाजवला होता ब्राह्मणदेव फाटाल या संघाने. आता मध्ये या 2 संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रणय मडवी याला कंटिन्यू ठेवलं गेलेलं आहे, ज्याने या पेटूचं दुसरं षटक होतं आणि त्या षटकामध्ये एक सफलता देखील त्याने अर्जित केली होती. त्याच्यावर पुन्हा एकदा संघाने विश्वास दाखवलेला आहे. आपण सामनामध्ये या संदीप घरत फॅम टीम पॉवर सेलार विपक्ष महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज प्रणय मडवी दुर्वाच्या टोकावरून गोलंदाजी ट्रॅकवर, तर सामनावीर फलंदाज ललित गुंदोलकर. स्विंग अँड मिस, जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. ऑन साईड टटवण्याचा प्रयत्न होता. थोडंसं नक्कीच चाचपडताना आपण बघतोय ललित गुंदोलकर खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय, मात्र त्या रंगात पाहायला मिळत नाही आज. क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफला बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज बाद होताना पॉवर शेलार संघाचा
इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आज फायनल डे आणि या कृपया सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळेवर रिपोर्ट करायचा आहे. जोही संघ लेट रिपोर्ट करेल त्या संघाला फायनलाइज केलं जाईल, कारण जर अंतिम दिवस आहे कुठल्या संघाची गय केली जाणार नाही. इथे हलकाचा अपील पंच संमत नाही, ते इम्पॅक्ट एस्टनच्या बाहेर लेगबॅटचा इशारा पंचरकडून येतोय. आव्हान ते पण हे धाव आणि आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या 37 37. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. पोर्टुगलचे उत्कृष्ट क्रिकेटर संतोषजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पोर्टुगल संघाने देखील या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेलेला आहे. आणि पोर्टुगल संघांसाठी नक्कीच आपण जर बघितलं तर पारितोषिक एक आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर अवाढव्य बोकड नक्कीच त्यांना बकरा देखील दिला जाणार आहे. शेवटचं सेकंडला ओव्हर इन प्रोग्रेस. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल भावेश पाटील याची केली मात्र इथे संपुष्टात येते. पाच फलंदाज बाद झालेल्यात. निम्मा संघ गारद आपण बघतो, अर्धा संघ डगडच्या आसरेला परतलेला आहे. विजय भोईर, विजय धामापूर, सचिन भोईर, भावेश पाटील आणि ललित गुंदोलकर हे टॉपचे 5 फलंदाज तंबूच्या आसरेला परतलेले आहेत. निहाल नक्कीच आपण पाहतोय खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर येतोय करण वारगडे. निहाल भोईर बालू नक्कीच परिचित आहे. निहाल भोईर आणि करण वारगडे ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज प्रणय मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फॉरन करून गोलंदाजी करताना. येथे मात्र अतिशय खराब चेंडू दिशाहीन चेंडू डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा वाढचा इशारा म्हणजे 1+1 अशा 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या 39 39. आपण सामना पाहतोय पॉवर शेलर विपक्ष यशवंतपूर ते राहणार आल्या 2 संघामध्ये. आज पोर्टुगलचा एक अंतिम सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकाकडून इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही. 40 धावा, 4थं षटक मार्गस्थ असताना. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. प्रणय मडवी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह मात्र स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये नक्कीच चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर पॉवर शेलर संघाची धावसंख्या 40 धावा. आज आपण अनेक दिग्गज संघाने इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज जनमन कोणी, ऐदी वडवणोगर, वीरताने दापोडे, कासारवडवले, वीरबजरंग कारिवले आणि आवाज पोस्ट भिनार हे संघ आपल्याला आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्व संघांनी नक्कीच वेळेवर रिपोर्ट करायचा. जनमन कोणी, ऐदी वडवणोगर, वीरताने दापोडे, कासारवडवले, वीरबजरंग कारिवले आणि आवाज पोस्ट भिनार. आज अंतिम दिवस आहे आणि सर्व संघाकडून नक्कीच एक अपेक्षा केली जाते की आपण वेळेवर रिपोर्ट करायचा आहे, वेळेचं सहकार्य करायचं आहे.
4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 41-41. लॉस ऑफ 5 विकेट. 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज एशियन सोबत राहणार संघाकडून समतेश नाईक येतोय. समतेश नाईक बॉलिंग ट्रॅकवर. दुरून खेळलेला चेंडू. इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधता आला नाही. कव्हरेजमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. शाक्रम गणेश तरे साहेबांचं दरम्यान आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आज देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समोर त्यांचे सहकारी आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यष्टेक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. निहाल भोईर हा बाद होताना झेलबाच्या रूपाने. जनमन खोनी आणि आयदेवी वडवनगर. त्यानंतर वीर ताना दापोडे कासडवडोले आणि वीरबजरंग कारेवली अवा स्पोर्ट्स भिनार हे आजचं शेड्यूल असणार आहे. या अगोदरच्या 2 संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आलेला नाही. एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेगबाजचा इशारा होतोय. अव्वांतरच्या रूपाने ही धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 43-43. शेवटचे षटक मार्गस्थ समतेश नाईक व्यापीठाच्या टोकाकडून शेवटचे षटक चालतोय. इथे समोर खेळ चेंडूला विषयामध्ये लॉंग रिझामध्ये प्रोटेक्शन. विवेक पायाने अडवण्याचा प्रयत्न करत होता. मध्ये चेंडू निघून जातोय या सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जिथं बघावा तिथं या सुमित दादाची चर्चा हाय. जिथं बघावा तिथं या बाल्या मामांची चर्चा हाय. बुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडत. करण वारखेडच्या बॅट मध्ये चौकार आणि चौकाने संघाची धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या 47-47. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण बघतो समतेश नाईक एशियन सोबत राहणार संघाकडून शेवटच्या षटकात चालतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज करण वारखेडे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आउटसाइड ऑप्शमा चेंडू हाताळला होता. वापसी करताना चौकार खर्च केल्यानंतर गोलंदाज समतेश नाईक. आपण सामना पदे संदीप घरत फॅम टीम पॉवर शेलर विपक्ष महेंद्र नाईक फॅम टीम एशियन सोबत राहणार या 2 संघामध्ये अंतिम दिवसामध्ये पहिला सामना सध्या पाहायला मिळतोय. येथे या दिशान चेंडू लेग डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते. वायरच्या अव्वांतर. अव्वांतराने संघाची धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 48 वर पोहोचते. जर्मन कोणी संघ आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. नक्कीच यानंतर कासडवडोले आणि दापोडे या संघाने देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. हा चौकार. धावसंख्या 4 ने नक्कीच आपण पाहतोय वाढलेला आहे. 50+ अर्थात 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. ते एशियन सोबत राहणार या संघासमोर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये पॉवर शेलर संघाने धावा झळकतात. एकूण निर्धारित 5 षटकांमध्ये 52 आणि 53 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलेलं आहे. तर टॉसकडे आपण बोलणार आहोत. जनमन कोणी संघटक आणि आयुदेव वडनगर संघटक आपण टॉससाठी घ्या. त्यानंतर वीर ताने दापोडे कासारवडोले वीरबजरंग कारिवले आणि अवा स्पोर्ट्स भिनार
हे संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. नक्कीच ज्या संघाचे प्रतिनिधी इथे उपस्थित असतील त्या प्रतिनिधींना विनंती असेल की आपण संपर्क साधायचा आहे. आव्हान ठेवले गेले ते या 53 धावांचा आणि 53 लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल. सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ कर्जत मनीष मुंडे सरांचा. तत्पूर्वी बोलूया आपण एका सत्काराकडे. संतोष पाटील साहेबांचे बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. संतोष पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. गणेशजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. संतोष पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 40+ उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील 40+ संघांना आपण सहभाग दिलेला आहे. हे आपण पाहू शकता. नक्कीच संतोष पाटील जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत 40+चे त्यांचा सन्मान इथे केला जातो. शॉल आणि झाडे लावा झाडे जगवा हे संदेश देणारे नक्कीच हे रोपटं देखील त्यांना दिलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये विकास ओंबळे साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. त्याने देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेले आहे. त्यांची बहुमूल्य उपस्थिती पाहायला मिळते. स्वप्नील पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. स्वप्नीलजी पाटील जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा सन्मान इथे केला जातो आहे. हा आपण पाहू शकता मायेची उब देणारी शॉल, त्यानंतर हे सन्मान चिन्ह आणि हे रोपटं झाडे लावा आणि झाडे जगवा हे संदेश देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जात आहे. हे आपण पाहू शकता ओंबळे साहेबांना सन्मानित केले गेले आहे. आणि या सन्मानानंतर बोलूया का आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे. हॅलो, थँक्यू सुभाष सर. आवाज खोला थोडा नॉर्मल. हॅलो चेक. हॅलो, जय श्रीराम. हॅलो हॅलो चेक. आवाज खोल ना. आवाज हॅलो चेक. हॅलो. पॉवर शेलर आपली एंट्री बाकी आहे, प्लीज आपण ती जमा करायची आहे. जे संघ नाणेफेकीसाठी येतील त्या संघ नायकांना विनंती आहे की आपली ऑफिशियल जी एंट्री आहे ती बरोबर घेऊन यायची आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. चलो, उपस्थित सर्व संघांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अर्थातच या स्पर्धेचं टायटल आहे सुमित म्हात्रे चषक 2025. सर्वांचं या अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत. अंतिम दिवसाचा खरं तर पहिला सामना सर्वांच्या भेटीला येतोय. बऱ्याचदा आपण बऱ्याचशा स्पर्धा 4-4 दिवसांच्या, 6-6, 8-8, 10-10 दिवसांच्या आपण सातत्यपूर्वक भिवंडी असेल, रायगड असेल, ठाणे विभाग असेल, कल्याण, पालघर या सर्वच विभागांमध्ये पाहतो. पण या स्पर्धेची नवीन संकल्पना पाहायला मिळते आपल्याला 2025मध्ये. 3 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला सामना सर्वांच्या भेटीला येतोय. पॉवर शेलार आणि त्यांच्या विपक्षात यशवंत स्फूर्ती रानाळ टीम. पॉवर शेलर टीमचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पहिलं सत्र रंगलं. अगदी आपण पाहिलं 6 विकेट गमावले खरं तर बॅटिंग करत असताना आणि तब्बल 52 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी जमवताना पाहायला मिळाल्या. 53 धावसंख्येची गरज असणारे चेंडू असतील 30. पहिले 2 षटका मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या असतील. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर तर दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील. आमचे लाईव्ह टेलिकास्टची टीम प्रिन्स मूवीजची टीम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतरचे मॅच आई गावदेवी विपक्ष त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. खोणी आणि त्यांच्या विपक्षात आई गावदेवी वडूनवघर या टीम, 2 टीम दरम्यान या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय हनुमान खोणी टीमचे कर्णधार आपल्याला विनंती असणारे आपण टॉससाठी या.
वडोलोगर टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मॅचला स्टार्ट केले जाईल. पंच या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. सिग्नल दिला जातो या ठिकाणी गोलंदाजाला की मॅचला करावी सुरुवात. विजय गोलंदाज P1चा षटक कमेंट्री बॉक्स एंड कडून हाताळण्यासाठी येतो. पहिलाच बॉल फेस करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्टान्स जरूर घेतला गोलंदाजानं. पहिल्याच बॉलवरची थोडीशी नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतो गोलंदाज की रनअपमध्ये थोडासा फेरबदल केला. आता गोलंदाजानं देखील थोडा पावलांचा रनअप चुकला आणि त्यानंतर पुढे षटक केले जाते. सुरुवात या ठिकाणी करायच्या 53, रोकायच्या 53 धावसंख्या. हलक्या त्यांना फ्लिक केला. ऑनमध्ये बॉल आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कव्हर करेल. प्रोटेक्शन तितक्याच ताकदीचं मिळालं जातंय. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. P1चं षटक म्हटलं ना की सर या षटकांमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावसंख्या यांना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खूप गरजेचं असतं. शूरवीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरोधात कासर वडवली या दोन टीमला विनंती करतो की आपण टॉससाठी यानंतर यायचं, कारण की खोनी आणि वडोनगर त्यानंतर आपला तिसरा सामना असेल याची नोंद घ्या. या बॉलवरती देखील हलक्या हातानं फ्लिक केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटच्या दिशेनं तितक्याच ताकदीचं प्रोटेक्शन दिलं. कव्हर देखील खूप चांगलं केलं गया बॉलला. एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं थेंबे थेंबे तळे साचे. 53चा पाठलाग करायचा. दोन्ही खेळाडू विचार करत असतील जितका वेळ आपण खेळपट्टीवर टिकून राहू तितका आपल्या संघासाठी पोषक असेल आणि खेळपट्टी अगदी प्रत्येक गोलंदाजाला आता साथ देईल यात मात्र हरकत नाही आहे, कारण की मातीची खेळपट्टी नाही आहे. सिमेंटची खेळपट्टी म्हटल्यावर पाहिजे तसा बॉल स्पेस करता येतो गोलंदाजाला. फक्त तितका मनगटातली ताकद आणि युक्ती वापरावी लागेल गोलंदाजांना. मग मैदानावरती फलंदाजांची दमछाक झाल्याशिवाय मात्र काही हरकत नाही आहे. एक पुन्हा येते. सिंगलला प्राधान्य दिलं जातं. एक धावेला महत्त्व दिलं जातं. नेहमीच परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला महत्त्व दिलं जातं. तसं क्रिकेटमध्ये आता प्रत्येक एका धावेला बॅटिंग करणारी टीम महत्त्व देते. फुलटॉस बॉल लॉफ्ट केले. बॉलला चेंडू करी क्षेत्ररक्षक काऊ रिझन मध्ये आहे. पहिल्या क्रमांकाची विकेट सफलता. पहिल्या क्रमांकाचा खेळाडू होईल. 3 आकड्यावरती होईल बॅक टू द डग आउट. म्हात्रे यांच्या नावावरती रचलेलं हे सुंदर असं गीत आपण पाहतोय. खरं तर 3 दिवसाची स्पर्धा आणि यूट्यूबवरती खरं तर या स्पर्धेने अगदी हाहाकार माजवला म्हणायला हरकत नाही आहे, कारण की खूप चांगली स्पर्धा या ठाणे काल्हेर विभागामधली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुमित मात्र चषक 20-25 विकेट लागली जाते. आता खरं तर हिमांशू नाईक बाद झाला. नवीन बॅट्समन आता प्रणय मडवी हा जातोय. आदित्य आणि प्रणय ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. P1चं षटक विजय धामापूर हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. कमेंट्री बॉक्स एंडकडून खरं तर गोलंदाजी चालू आहे. वाईट लाईनला धरून अगदी सटिक लेनवरती गोलंदाजी चालू आहे. अगदी समोरच्या दिशेने बॉल टाकल्यानंतर थोडेसे ऑफ ऑन लेग स्पिन करताना आपला गोलंदाज पाहायला मिळतो. व्हेरिएशन गोलंदाजांना अगदी आपल्याला पाहायला मिळाला. आधीच्या बॉलवरती एलिव्हेशन खूप कमी पाहायला मिळालं. काऊमध्ये बॉल कव्हर झाला नाही यावा तसा. अगदी गोलंदाज क्षेत्ररक्षक काऊमधून थोडासा पुढे सरसावला आणि अगदी सहजरित्या खेळाडूला मात्र परतवलं. एक विकेट जरूर लागली जाते, कारण की प्रतिस्पर्धी संघाचा मनोबल खर्ची करायचा असेल तर पहिल्या 2 खेळाडूंवरती घातक हल्ला करावा लागेल. क्रिकेटमधील मादक सौंदर्य काय असतं याचा प्रात्यक्षिक याची डोळा दाखवला बॅट्समन. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय 6 षटकार. सुरेश म्हात्रे थँक्यू डीजे. या ठिकाणी विनंती करण्यात येते पंचांना की मैदानावरती कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायला आपण परवानगी देऊ दे, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आणि प्रत्येक विकेट नंतर जर अशीच टीम मिटिंग चालू राहिली ना तर मॅचमध्ये जी मजा भरते ना ती मॅच बघायला मजा काही उरणारच नाही. कारण की जितका हंगाम गरम तितकी मॅच बघायला खूप जास्त मजा येते. त्यामुळे आपल्याला विनंती आहे पंच, कारण की मैदानावरती तंबी देणं हे आपलं काम आहे.
आम्ही किती बेंबीच्या देठापासून वरडलो तरी काही मैदानावरती फरक पडणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही मैदानावरती ॲक्शनच घेत नाहीत तोपर्यंत काही घडणार नाही मैदानावरती. त्यामुळे चर्चा करण्याचे सत्र फक्त गोलंदाज, यष्टिरक्षक आणि कर्णधार या 3 खेळाडूंनाच खरं तर मैदानावरती असं आपण देखील वेळोवेळी तंबी देत जा. आपल्याला देखील विनंती, कारण की आज शेवटचा फायनलचा दिवस आहे, कारण की आयोजक बरेच मेहनत घेत आहेत. 3 दिवसाची स्पर्धा म्हटलं तर 3 महिन्यांची मेहनत आहे आयोजकांची. आणि मग कधी कधी शेवटच्या टप्प्यामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये येऊन 1-2 षटकांची मॅच खेळवावी लागतं. त्याचं कारण असं मैदानावरती झालेलं त्या टीम मीटिंग. 10 धावसंख्या प्रगती पुस्तकावर देऊन पोचत भारतरत्न क्रिकेटचा देव म्हणून ज्यांना अगदी आपण संबोधलं जातात ते सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 आकडा प्रगतीपथावरती येऊन पोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात गावठाण एंडकडून. खरे तर आता बॉलिंग करण्यासाठी बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो भावेश पाटील हा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय, बॅटशी अगदी लिडिंग एज लागले पण बॉल थांबत नाही. काऊच्या डोक्यावरून बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंचांनी दंडित केलंय. वेस्ट बीमर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय 6 धावसंख्येचा श्री षटकार. ठोक डीजे. थँक्यू. डीचा षटकार आलाय. 1+1 धावसंख्या म्हटलं तर अर्थात या चेंडूवरती 7 धावसंख्या मिळतील आणि या बॉलवरती किती धावा इथं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानुसार तर ठरेल एक बॉलची किंमत मैदानावरती किती धावसंख्याला मोजली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमशी पण अद्याप धावसंख्या होऊन पोचले ती तब्बल 17 या आकड्यावरती 7 आल्यात अधिक 10-17 प्रगती पुस्तकावरती येऊन पोचल्यात. या बॉलवरती देखील लॉफ्ट केलंय, बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी. तब्बल 11 धावसंख्येसाठी हा चेंडू फेकला होता या गोलंदाजानं. आधीच्या चेंडूवरती 7, या चेंडूवरती 4 धावसंख्या, तब्बल 11 धावसंख्या मोजाव्या लागल्या. धावसंख्येत 4 या आकड्याने केला जाईल बदल, जाऊन पोहोचेल तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचलात, कारण की धावसंख्येचा डोंगर खूप कमी रचला बॅटिंग करणाऱ्या टीमना. हिंदीमध्ये देखील सर एक म्हण आहे, घर में खाने के लिए कम उसमें और मेहमान नवाजी. अगदी आपल्या गोठ्यामध्ये धावसंख्या खूप कमी आहेत आणि त्यामध्ये जास्तीच्या धावसंख्या आपल्या संघाला बागफुटवर नेऊन ठेवतील यात मात्र तेल देखील शंका नाही आहे. 21 प्रगतीपथावरती येतात आणि 21 धावा ज्या वेळेस 21 आकडा लागला जातो ना त्यावेळेस आपण हिंदू संस्कृतीमध्ये 21 आकड्याला शुभ मानलं जातं. अर्थातच ज्या देवापासून या सर्व विद्येचा पसारा निर्माण झाला आहे तो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती सकल जनांचा गाथा, तूच मंगलमूर्ती, तूच सुख करता आणि तूच दुःख हरता, हा शुभ आकडा खरं तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं 21 आकड्यावरती दम पोहोचतो 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. या बॉलवरती देखील फुल टॉस बॉल, हा देखील बॉल मर्यादेच्या बाहेर फेकलाय, अडवलाय जरूर. पंचांचा सिग्नल येणं बाकी असेल. 2 कंप्लीट केला, तिसरीचा प्रयत्न होतोय का? 2 बिमर फेकले गोलंदाजांना. कदाचित गोलंदाज या सत्रासाठी बाद असेल, क्षमा असावी. ऑनफिल्ड डिसिजन पंचा नो बॉल आहे आणि रेफर केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने. ओके, थँक्यू. बॉलिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रेफर केलं. चला, थर्ड अंपायर आपल्याला विनंती आहे, या आपण. चला, जय हनुमान खोणी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. तसेच वीर तानाजी दापोडे आणि कासार वडवली या दोन्ही संघांनी देखील उपस्थित राहायचं आहे. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सुमित म्हात्रे चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवसेना, युवासेना काल्हेर आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या वतीनं मी सर्व संघांना विनंती करतोय, ज्यांच्या आज सामने होणार आहेत त्यांनी अगदी योग्य वेळेवर उपस्थित राहावं. कोणीही उशीर करू नका, नाहीतर आपल्याला थेट पेनल्टी बसेल. पुन्हा एकदा विनंती असेल, जय हनुमान खोणी टीमचे कॅप्टन आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे, आईदेवी वडुनवगर, वीर तानाजी दापोडे आणि कासार वडवली. आपण देखील उपस्थित व्हा. हॅलो, ऑनफिल्ड डिसिजन कंटिन्यू असेल. इट इज नो बॉल. नो चेंडूची घोषित केले. पंच कदाचित गोलंदाज या सत्रासाठी बाजूला असेल ना.
थँक्यू. पहा 5 षटकं आहेत आणि 5 षटकांमध्ये कधी कधी गोलंदाजांची कमतरता अगदी नेहमीच आपण सातत्यपूर्वक टीममध्ये पाहत असतो आणि त्यावेळेस एखादा खेळाडू अगदी गोलंदाजांना वेस्टाईट बिंबार जर फेकले, अगदी मर्यादेच्या वरती जर चेंडू फेकले तर त्यानंतर थोडंसं अडचणीत होतं, कारण की संघाचा निर्णय खऱ्या अर्थानं थोडासा अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. चला, या बॉलवरती धाव येथील तब्बल धावून काढलेल्या तब्बल 2 आणि 9ची एक धावसंख्या अर्थातच 24 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. यशवंत स्मृती राणा आणि त्यांच्या विपक्षात आपण या ठिकाणी पॉवर शिलारे या दोन टीम दरम्यानचं हे घमासान युद्ध आपण सर्वजण पाहतो. सुमित महाराष्ट्र चषक 2025 अर्थात यात या स्पर्धेमध्ये थीम सॉन्ग देखील त्यांच्या नावाचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर सर्वांचेच लाडके खरं तर भिवंडी लोकसभेचे सर्वांचेच लाडके खासदार अर्थात सुरेश मामा अर्थातच बाळा मामा मात्रे यांचं हे गीत त्यांचं स्वागत. बॉल थांबत नाहीये, बॉलला जसा आलाय तसंच पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचे हात आसमानाला, बॉल लाईन बाउंड्री लाईनला आकाशाला गवसणी घालण्यासाठी येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. घराण्याची हाय शान, त्याचा साऱ्यांना लई अभिमान, झाली दादाची लई पहचान, उपसरपंच या पदान. हे बाल्या मामांचा सुमित लेकावरी हो लई जीव हाय. जसा खरं तर मैदानावरती प्रणय मडवी आला ना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला एकेरी दुहेरीची भाषा मैदानावरती समजतच नाहीये, माझ्या बॅटमधून मी मैदानावरती जातोय कधी, मैदानावरती टोळवतोय कधी, असं बॅट्समनला वाटत होतं. कारण की मैदानावरती बॅट्समन प्रणय मडवी आला त्यावेळेस पहिला बॉल फेस केला, 1 धावसंख्या, त्यानंतर केली आक्रमणाला सुरुवात, षटकार आला, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या, मग आला षटकार. असं वाटलं की हा बॅट्समन की पावेलनमधून येताना जणू काही सेट होऊनच आलाय की काय मैदानावरती. अशी खेळी आता मैदानावरती करतोय. 53चा पाठलाग करायचा आहे प्रगती पुस्तकावरती. 1 गड्याच्या मुबदल्यामध्ये धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 30 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी तब्बल 23ची गरज असणारी यापुढे संघर्ष खूप चांगला असणार. यात मात्र शंखाने 5 बॉल टाकलाय, जरूर त्याला देखील हेलिकॉप्टरच्या साह्यानं फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. मधून अर्थातच सुमित पात्र ब्रँडेड षटकार. पोडे आणि कासार वडवली दोन्ही संघांनी उपस्थित व्हायचं आहे. वीर बजरंग कारिवली तसेच आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन्ही संघांना देखील विनंती असेल, आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे. हॅलो डीजे ऑपरेटर, जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन नसेल ना तर आपण आवाज थोडंसं खोला. षटकार येतो आणि षटकाराच्या संख्येला धावसंख्या मात्र येऊन पोहोचली ती तब्बल 36 या आकड्यावरती. 36 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 36 आकडा प्रगतीपथावरती येऊन पोहोचताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. बराचसा बाहेर टाकलाय, त्याच्यावरती देखील आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकंतानं बॉलच्या मागे धावतोय. यश लागलंय पदरी. आता एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बॅट्समन देखील आता क्वेश्चन मार्क पडला असेल, प्रश्नचिन्ह पडला असेल की इतकी मनगटातली ताकद दाखवली, त्याच्यावरती देखील क्षेत्ररक्षकांना मात केले. कारण की तुमचा कॉन्फिडन्स मैदानावरती तुमची सिद्धत्व सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 जरूर आल्या, 10 वाजल्या प्रगती पुस्तकावरती. 38 या आकड्यावरती स्ट्रेट खेळलाय. बॉलला चेंडू खाली क्षेत्ररक्षक, उंची जास्त लांबी कमी, याचंच परिवर्तन जेलमधून जरूर झालं होतं. 1च्या जागी 2 धावा कंप्लीट केल्या. जिथं विकेट होती तिथं 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केला. खरं तर मैदानावरती ज्याची बाट बोलतीये खरं तर प्रणयची मैदानावरती, त्याची जेल आता मैदानावरती सोडताना या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 2 जमवल्या जात आहेत आणि धावा येऊन पोहोचल्यात 40 या आकड्यावरती. 40 धावसंख्या
13ची गरज आहे. या बॉलवरती देखील आक्रमण केलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. आता कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये, खेळाडूला परतावा लागेल एकदा. ची हाय शान. इस मूवीवरती या स्पर्धेला टेलिकास्ट करताना पाहायला मिळतं. अगदी प्रोफेशनल कॅमेरामॅन आमच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण की बऱ्याचदा आपण पाहतो जे जे लाईव्ह टेलिकास्टवाले असतात ना, विकेट गेल्यानंतर अगदी क्रीजवरच कॅमेरा असतो, कधी खेळाडूंकडेच कॅमेरा असतो. पण ज्या ज्या वेळेस प्रोफेशनल कॅमेरामन असतात, हे आर्टिस्ट लोक असतात ना, की विकेट लागल्यानंतर त्या खेळाडूला अगदी तंबूच्या दिशेने जाईपर्यंत कॅप्चर केलं जातं, नवीन खेळाडू मैदानावरती येईपर्यंत कॅप्चर केलं जातं. या मुमेंट खऱ्या अर्थानं अशा चॅनलला अगदी टर्नओव्हर देण्याचं काम या मुमेंट केलं जातं. आणि अगदी आमचे कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात आणि त्यांना प्लॅटफॉर्म दिला. अर्थातच सुमित मात्रे या चषकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावा झाल्या प्रगतीपथावरती तब्बल 40 झाल्या. 2 गडी या ठिकाणी बाद झालेत. नवीन बॅट्समन आता मैदानावरती आलाय, रोहित चौधरी. कल्पेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आडव्या फळीने खेळलाय बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अर्थात स्वर्गीय यमुना बाळाराम माळी या स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पुन्हा एकदा उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. चालते इथं चालते रे बाल्या. अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत षटकार आलं. त्यानंतर या बॉलवरती एक धाव येते. 47 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. आता विजयासाठी 6 धावसंख्येची या ठिकाणाहून गरज असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही षटक बाकी असतील, 2 षटक अजूनही बाकी असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स खूप चांगले राहिले. शेवटच्या क्षणी बॉलला जरूर अडवला. चला, खोनी टीम आणि जय हनुमान खोनी आणि त्यांच्या विपक्षात आई गावदेवी वडुनवगर या 2 टीमला शेवटचा आणि अंतिम पुकार करण्यात येतोय. आई गावदेवी वडुनवगर टीमचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच आमचे नेहमीच नित्यांत आमच्यावर त्यांचं प्रेम राहिलं आणि भिवंडी विभागामध्ये ज्यांनी प्रथमतः आम्हाला उतरवलं ते आमचे दिनेशजी चौगुले. खरं तर सुमितजी, आम्ही समालोचन क्षेत्र हे सोडूनच दिलं. कमी वयात समालोचन क्षेत्रामध्ये उतरलो आणि कमी वयातच निवृत्ती घेतली या क्षेत्रातून. की मग त्यानंतर दिनेश भाऊजींचा फोन आला आणि त्यांच्या आम्ही विनंतीला मान दिला. असं होऊ शकत नाही. पुन्हा एकदा बराचशा लांबचा पल्ला गाठून आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. 6 वाजता घरून निघायला लागलं. त्यावेळेस आम्ही या ठिकाणी 11 वाजता पोहोचलोय. धाव येऊन पोहोचल्यात प्रगतीपथावरती तब्बल 50 धावा. म्हटलं तर अर्धशतक संघाचे या ठिकाणी झळकवण्यात आलंय. 3 धावसंख्येपासून दूरी आपल्याला पाहायला मिळतात. उंच घुरा बॉल या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केलं जातं या ठिकाणी. बॅट्समनला आता या ठिकाणी परतावा लागेल. खरं तर परतीचा प्रवास केला जातो बॅट्समनचा. 3री विकेट मैदानावरती लागताना पाहायला मिळते. चालते इथं चालते रे.
श्रीमंत योगी. हलक्या हाताने आता खेळाडूला माहिती आहे विकेट जात आहे जरूर आपल्या, पण अगदी एकेरी दुहेरीला प्राधान्य देऊन सामना कसा विजयी करता येईल, शांततापूर्वक सामना कसा आपल्याला विजयी करता येईल याकडे दोनही बॅट्समनचं लक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. संघर्ष खूप चांगला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. संघर्षाच्या लढाईला अजूनही सुरुवात होऊ शकते, कारण की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा विजय बॉल पडत नाही तोपर्यंत विजयाचा शिक्का कोणाच्या बाजूने ठोकायचा हे देखील आपल्याला कळवणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. कारण की बऱ्याचदा क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 1 धावसंख्या देखील झालेली नाही आहे, 12 बॉलमध्ये 2 धावसंख्या देखील आपण पाहिलं की बऱ्याचदा न झालेली पाहायला मिळाली आपल्याला मैदानावरती. पण तितका कॉन्फिडन्स तितका आत्मविश्वास असणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. कारण की आम्हाला नेहमी सातत्यपूर्वक आठवतं हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य, जर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स, तुमच्याकडे आत्मविश्वास, आत्मबळ जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, हे त्यांचं वाक्य होतं. पण मैदानावरती खेळ करत असताना तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, आत्मबळ, मनगटातले ताकद, बुद्धीचा खेळ युक्तीनं खेळलात तर मैदानावरती अशक्य ही गोष्ट शक्य करायला मात्र वेळ लागत नाही, तितकं तुम्हाला करावं लागेल. कारण की प्रयत्नांकष्टी परमेश्वर, देरे हरी पळंगावरी तुम्हाला कुठल्याच खेळामध्ये मिळणार नाही. जितके तुम्ही प्रयत्न कराल तितकं यश तुमच्या पायापर्यंत चालून येईल. 2 धावसंख्येची गरज. स्ट्रेट खेळलाय, बॉलला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन खूप चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर मैदानावरती जर मोमेंटम जर कुठला ठरला असेल, जर वळण कुठलं मिळालं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर ते अगदी दुसरं षटक जे भावेश पाटीलला फेकलं ना त्याच्यातलं ते नो बॉल आणि तब्बल 11 धावसंख्येचा 1 चेंडू, ते अगदी खऱ्या अर्थानं मैदानावरती महत्त्वपूर्ण ठरताना पाहायला मिळालं. डॉट बॉल येतो बऱ्याचशा वेळानंतर. खरं तर डॉट बॉल येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही अवघ्या 1 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी पाहायला मिळते. पहा अगदी मैदानाच्या चारही बाजूनं, एक बाजूला अगदी आपण पाहाल कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला कैलासवासी सुरेखा गणेश पाटील यांचा स्टँड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी समोर श्रीमान सुमित म्हात्रे यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं स्टँड, अर्थातच या भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांचा एक फ्लेक्स पाहायला मिळतो. विजय होतो या ठिकाणी. अगदी आपण पाहाल सामना यशवंत स्मृती राणा ही टीम विजय होताना पाहायला मिळतो. विजय झालेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक. खरं तर पराभूत झालेल्या संघाचा जर महत्त्वाचा पॉईंट असेल ना अगदी पराजयाच्या दिशेने जाण्याचा, तो पॉईंट होता खऱ्या अर्थानं भावेश पाटीलचा. हे सांगणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतं. भावेश पाटीलला देखील नाराजी व्यक्त करून चालणार नाही. जी चूक खऱ्या अर्थानं वेस्ट साईडची झाली आपल्या मैदानावरती, त्या चुकीवरती भावेशला देखील आता नियंत्रण करावं लागेल. अगदी दिवसभर भावेश या 2 चेंडूंचा विचार करेल. जर हे 2 चेंडू अगदी खाली जमिनीच्या दिशेने फेकले असते तर मागचं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. कारण की प्रत्येकाचं स्वप्न खरं तर या सुमित म्हात्रे चषक 2025 मध्ये या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं. पण ते पोहोचत असताना तुमचे यश, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही केलेला संघर्ष किती महत्त्वाचा असतो हे सांगून जातं. पण हार्ड लक टू टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेला टीम काही हरकत नाही आहे. या मॅचमध्ये हारलं तर असं नाही आहे की अस्तित्व मिटून जातं. पुन्हा एकदा नव्यानं ताकद, तीच शक्ती, तीच युक्ती आणि मैदानावरती झालेल्या चुकांवरती पांघरून नव्यानं संकल्पना योगून आखून त्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं पुन्हा या दुसऱ्या वर्षीला खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग झाल्यानंतर की ज्या चुका झाल्या त्या चुकांवरती पांघरून यामध्ये कसं आपण पहिल्या ट्रॉफीपर्यंत जाऊ याचा विचार करावा लागेल. विजय झालेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे अगदी गोड गोड कौतुक. या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच, ज्यानं मैदानावरती येताच खऱ्या अर्थानं हैदोस मांडला होता. अगदी पहिल्या बॉलपासून आक्रमणाला सुरुवात केली आणि तब्बल 3 विकेट देखील 2 षटकांमध्ये 3 विकेट घेतल्या आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना 29 धावसंख्या जमवल्या. असायला विनंती असेल प्रणय मडवीला की यावं आपण व्यासपीठावरती. प्लेअर ऑफ द मॅच सुमित म्हात्रे चषकाचा शेवटच्या दिवसातील पहिला मॅच ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर राहणार टीम आपल्याला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नये, आपण या ठिकाणी थांबावी. आपल्याला खळखळीच्या आयोजकांच्या वतीनं विनंती. पहा मैदानाच्या
अगदी चारही बाजूनं सावलीच सावली आपल्या सर्वांना पाहायला मिळते. म्हटलं प्रेक्षकांसाठी मनमुराद आनंद लुटण्यासाठी खऱ्या अर्थाने ही जागा आपल्याला पाहायला मिळते. जी निवडले खरं तर श्रीमान सुमित म्हात्रे यांनी निवडलेली ही जागा आपल्याला पाहायला मिळते, कारण की प्रेक्षकांची काळजी घेतली जाते या स्पर्धेमध्ये. चला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय मडवी येताना पाहायला मिळतोय. मी विनंती करेल या ठिकाणी राजेशजी समजशकर यांना की आपल्या पवित्र शुभास्ये आपण या ठिकाणी प्रणयला सन्मानित करावं. 29 धावा, 2 षटकं फेकत असताना 3 धावा खर्च केल्यात. मायेची उबदार शाळ, त्यानंतर सामनावीरची ट्रॉफी, अर्थातच त्या ट्रॉफीवरती आपल्याला पाहायला मिळेल सुमित मात्र चषक 2025 एक या स्पर्धेची आठवण म्हणून त्याला देखील सन्मानित करण्यात येते. मायेची उबदार शाळ दिली जाते खरं तर, आणि या स्पर्धेचं सामनावीरची ट्रॉफी देखील त्यांना देण्यात येते आणि त्यानंतर संपूर्ण संघासाठी कोल्ड्रिंक देखील देण्यात येते. चला थँक्यू सो मच. आणि विनंती असेल या ठिकाणी जय हनुमान खोनी टीम आणि त्यांच्या विपक्षात खेळणारी आईगाव देवी बडूनगर या टीमला या दोन टीम दरम्यान एक घमासान पाहायला मिळणार. या शंखनासर एकीकडे केतन पाटील, दिनेश चौगुले यांचा संघ आणि दुसरीकडे जय हनुमान खोनी या टीमचा संघर्ष कशा प्रकारे होणार हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं. चला खोनी टीमचे देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित